धन्यवाद. माझ्या घड्याळानुसार 5 मिनिटं बाकी 11ला आणि आबा म्हणले की जास्त 5 मिनिटं घ्या. बरोबर आहे का नाही? 10 मिनिटं का? बरं. नाही माझी घड्याळ आज चालू आहे बंद पडते जवळचं कीर्तन असल्यावर. लांबचा प्रवास झाला की जरा बंद चालू राहते बरं का. आहे का नाही? एक 10 मिनिटं घेतो तुमचे. 10 मिनिटं याच्यासाठी की मगाशी आमच्या हिरालाल महाराजांनी सगळ्यांनी सांगितलं की महाराज जरा इतिहास सांगा. बरोबर आहे ना? म्हणून एक 10 मिनिटं त्याच्यासाठी घेतो. कीर्तनातले 10 मिनिटं, लय लांबलं तर 15 मिनिटं होईल. बरं जाऊ द्या, जिथं उजडल तिथं उजडल. मला पण इथंच मुक्काम करायचा आहे. विठाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ झालाय. आता थोडस 10 मिनिटं लक्ष देऊ नाही का? इकडे द्या, माझ्याकडे लक्ष द्यावर. सगळे नीट बसा, एकदा नीट मांड्या घाला फ्रेश. हा शाळेतली नीट बसायचं. हा असं नीट. महिला मंडळी नीट लक्ष देऊ नाही का? बरं का? तुम्ही कधी नाही ऐकलेलं सांगणार आहे. लक्ष देऊ नाही का बाबा? तुम्हाला तुमच्या शेजारणीची शपथ. त्या म्हणतात माय घातल्या सरशी सासूची तरी घालायची. सासूची कशी घालीन? सगळ्या काड्या शेजारी करते. ऐका ऐका, आज मी तुम्ही तुमच्या आयुष्यात कधी ना ऐकलेला नव्या महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत कोणी न सांगितलेला अखंड भारत देशाचा 2000 वर्षापासूनचा इतिहास सांगतो. थोडस लक्ष देऊन ऐका. आपल्या भारत देशाला एकूण 7 नावाने ओळखलं जात होतं. 7 नावाने: जम्बूयादी, भीमवर्ष, आदाना वर्ष, आर्यव्रत, भारत, हिंदुस्थान आणि इंडिया. आपल्या भारत देशामध्ये इसवी सन पूर्वमध्ये चक्रवर्ती सम्राट राजा झाला, ज्याचं नाव आहे चक्रवर्ती अशोक सम्राट. अशोक सम्राटाचं तर इसवी सन पूर्व संपलं, इसवी सन सुरू झालं. या भारत देशामध्ये 100 पासून शके संवत्सर सुरू झालं. जे हिंदू धर्माचं पंचांग आहे त्याच्यावरती शके लिहिलेलं असतं. इसवी सन आणि शके याच्यामध्ये 78 वर्षाचा फरक असतो. मी इसवी सनचं सांगायलोय, आता लक्ष देऊ नाही का? या भारत देशामध्ये 320 साली उज्जैनचा राजा भर्तृहरी आणि त्याचा लहाना भाऊ विक्रमादित्य तो भारत देशाच्या गादीवरती राजा म्हणून बसला. आपल्या भारतामध्ये 712 साली सगळ्यात पहिले मोठे आक्रमण अरबांनी केले. ते इसवी सन नंतरचे झालेले भारतावरती सगळ्यात पहिले मोठे आक्रमण. या भारत देशामध्ये 846 साली कनौजमधून भोज नावाचा राजा झाला. या भारत देशामध्ये 1001 मध्ये मोहम्मद गजनी आक्रमण केले आणि दिल्लीच्या गादीवरती स्वतः राजा म्हणून बसला. याच मोहम्मद गजनी 1025 मध्ये गुजरातवरती आक्रमण केले, सुरतवरती आक्रमण केले आणि भारताच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा सोरटी सोमनाथाचे मंदिर लुटण्यात आले. हा भारताचा इतिहास आहे. या भारत देशामध्ये 1177 साली अजमेर मधून सम्राट पृथ्वीराज चव्हाण नावाचा राजा झाला, ज्याला इतिहासामध्ये तिसरा नर म्हणून ओळखण्यात होते. भारताच्या इतिहासामध्ये 1191 मध्ये सगळ्यात मोठी लढाई झाली, ज्याला तराईची लढाई म्हणतात. ज्या लढाईमध्ये सम्राट पृथ्वीराज चव्हाणांना पकडून अफगाणिस्तानला नेलं आणि त्यांचे डोळे फोडण्यात आले मोहम्मद गौरीने. हा आपल्या भारताचा इतिहास आहे. या भारत देशामध्ये 1236 साली दिल्लीच्या गादीवर प्रथमच एक स्त्री बसली, जिचं नाव आहे रजिया सुलताना. 1275 साली वारकरी संप्रदायाचा ज्यांनी पाया रचला त्या संत सम्राट ज्ञानेश्वर माऊलीचा जन्म याच महाराष्ट्रामध्ये झाला. ऐका, या भारत देशामध्ये 1290 साली जलालुद्दीन खिलजीने खिलजी वंश स्थापना केली आणि 1296 साली त्याच्या सख्या भावाच्या मुलाने त्याचा खून केला आणि आपल्या सख्या चुलत बहिणी बरोबर लग्न केलं. अंडरलाईन करा, बहिणी बरोबर लग्न केलं. त्याचं नाव आहे अल्लाउद्दीन खिलजी. आणि याच अल्लाउद्दीन खिलजी पासून मुस्लिम समाजामध्ये भावकीच्या मुलीबरोबर लग्न करण्याची दुर्दैवी प्रथा सुरू झाली. दिनांक 28 जानेवारी 1303 साली याच अल्लाउद्दीन खिलजीने चित्तोडचे आक्रमण केले. त्यावेळेला राज्य करत होता राणा रतनसिंह. दुर्दैवाने राणा रतनसिंहचा पराभव झाला आणि भारतातील रूपवान कन्या राणी पद्मिनी तिने अनेक दाशाबरोबर आत्मदहन केले. 1351 साली फिरोजशहा नावाच्या राजा दिल्लीच्या गादीवरती बसला. 1459 ला गुरु नानक यांचा जन्म झाला. 1498 साली भारतामध्ये प्रथम एक पोर्तुगीज आला, ज्याचं नाव आहे वास्को डी गामा. कधीतरी शाळेमध्ये तो नाव ऐकलं असेल, वास्को डी गामा. आपल्याला शिकवलं वास्को डी गामा हा पोर्तुगीज होता, पर्यटक होता, तीर्थयात्री होता. पण ऐका, तो भारतात आलेला सगळ्यात मोठा भामटा चोट्टा होता, चोर होता. कारण भारतातून परत जाता वेळेस त्यांनी 153 सोन्याने भरलेले जहाज लुटून नेले होते. या ठिकाणी 14वे शतक संपलं, 15व्या शतकाला सुरुवात झाली.
या देशामध्ये 1526 साली अफगाणिस्तान मधून बाबर आला. बाबरने इब्राहिम लोदीचा पराभव केला आणि दिल्लीच्या गादीवरती स्वतः राजा म्हणून बसला. हाच नालायक बाबर 1528 ला अयोध्येमध्ये गेला. त्याने आपल्या राम मंदिरामध्ये नमाज पाडला म्हणून त्याच्या नावाने बाबरी मस्जिद तयार झाली. 1530 साली बाबर मेला. बाबरचा मुलगा हुमायून राजा झाला. 1556 ला हुमायून मेला. हुमायूनचा मुलगा अकबर राजा झाला. 1576 साली अकबर महाराणा प्रताप यांच्यामध्ये घनघोर युद्ध झालं, ज्याला इतिहासामध्ये हल्दी घाटी युद्ध म्हणतात. ज्या युद्धामध्ये कोण हरला आणि कोण जिंकलं याचा सुद्धा अजून इतिहासकाराला लागला नाही. आणि 15व्या शतकाच्या शेवटी या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये काहीतरी चांगलं घडलं. तो दिवस होता या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये शेवटी काहीतरी चांगलं घडलं. तो दिवस होता, ती तारीख होती 12 जानेवारी 1598 साली. आणि याच महाराष्ट्राच्या भूमीमध्ये लखोजी जाधव यांच्या पोटी एक कन्यारत्न जन्माला आलं, ज्यांचं नाव आहे जिजाऊ आई साहेब. 1598 साली जिजाऊ साहेबांचा जन्म झाला. 1599 साली ईस्ट इंडिया कंपनी स्थापना झाली. 1605 साली जहागीर मेला. जहागीरचा मुलगा शहाजा राजा झाला, ज्यांनी भगवान शंकराचं तेजो महालय नावाचं मंदिर फोडलं. त्याच ठिकाणी, त्याच मंदिरामध्ये त्याची 8 नंबरची बायको औरंग्याची माय मुमताज गाडली आणि ताजमहल नावाचं थडगं बांधून ठेवलं. आणि 16व्या शतकाला सुरुवात झाली. आणि 16व्या शतकांच्या मध्यंतरी या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये काहीतरी चांगलं घडलं. तो दिवस होता, ती तारीख होती 19 फेब्रुवारी 1630 साली. अरे याच महाराष्ट्राच्या भूमीमध्ये, पुणे जिल्ह्यामध्ये शिवनेरी किल्ल्यावरती हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी राजे जन्माला आले. छत्रपती शिवाजी महाराज की जय. 1630 साली छत्रपती शिवरायांचा जन्म झाला. 1646 साली शिवरायांनी पहिला किल्ला जिंकला, तोरणा. 1657 साली स्वराज्य रक्षक धर्मवीर संभाजीराजे यांचा जन्म झाला. दिनांक 10 नोव्हेंबर 1659 ला अफजल खानाचा कोतळा बाहेर काढण्यात आला. 1663 साली शाहिस्ते खानाची बोटं कापली. 1670 ला तानाजी मालुसरे गेले. 1673 ला प्रतापराव गुजर पाटील गेले. आणि दिनांक 6 जून 1674 साली या भारत देशामध्ये 32 मन सोन्याचं सिंहासन तयार झालं. त्या सिंहासनावरती आपला राजा म्हणून बसला. आणि या भारत देशाला 8वं नाव प्राप्त झालं, स्वराज्य. 1680 साली छत्रपती शिवाजी राजे गेले. धर्मवीर संभाजीराजे त्यांच्या गादीवरती बसले. 1689 ला धर्मवीर संभाजीराजे गेले आणि बहुतांश मराठा साम्राज्याचा पेशवाईकडे आली. 1705 मध्ये इंग्रज भारतामध्ये व्यापार करण्यासाठी आले. 1720 साली पहिले बाजीराव पेशवे झाले. 1725 साली पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर झाल्या. 1760 साली दुसरे बाजीराव पेशवे झाले. 1799 साली यशवंतराव मल्हार झाले. 1 जानेवारी 1818 भीमा कोरेगाव युद्ध झालं. 1828 ला मनकर्णिका तांबे एक महान पराक्रमी स्त्री जन्मली. तिच्या पराक्रमाने तिला झाशीची राणी हे नाव प्राप्त झालं. 1848 साली क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्त्री शिक्षणाचा पाया मोकळा केला. 1857 ला इंग्रजांच्या विरोधात पहिल्या युद्धात उठाव झाला. 1882 साली वंदे मातरम गीत आलं. 1845 साली काँग्रेस पक्षाची स्थापना झाली. 14 एप्रिल 1891 साली महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला. 1898 साली साने गुरुजीचा जन्म झाला. 1902 साली स्वामी विवेकानंद गेले. 1910 साली संत शेगावचे गजानन महाराज गेले. 1920 साली लोकमान्य टिळक गेले. 1926 साली हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म झाला. 1931 साली राजगुरू भगतसिंग, सुखदेव अशा अनेक महान क्रांतिकारकांना फासावरती देण्यात आले. दिनांक 12/12/1940 ला बारामतीच्या काकाचा जन्म झाला. 1942 ला वर्ध्यातून चेलोदाचा उठाव झाला. आणि अखेर 15 ऑगस्ट 1947 ला आपला भारत देश तिसऱ्यांदा स्वातंत्र्य झाला. ऐका, 47 ला देश स्वातंत्र्य झाला. 48 ला महात्मा गांधीचं निधन झालं. 1948 ला 1949 ला भारत देशाची राज्यघटना लिहिण्यात आली. 50 ला अंमलात आली. म्हणजे 26 जानेवारी 1950 ला ती अंमलात आली. आणि दिनांक 1952 रोजी लोकसभेची भारतामध्ये पहिली निवडणूक झाली. कधी? 1952 ला. आणि या भारत देशाचे पहिले पंतप्रधान झाले इंद्रजित महाराज रसाळ. नाही, मी नाही. मग कोण? पंडित जवाहरलाल नेहरू. दिनांक 1 मे 1960 साली मुंबई संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली. 1961 साली महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले यशवंतराव चव्हाण. 1962 साली चीन भारत युद्ध झालं. 1966 साली भारत पाकिस्तान युद्ध झालं. पण त्यावेळेला पाकिस्तानचा पूर्णपणे पराभव झाला. कारण त्यावेळेला या देशाचे पंतप्रधान एक धोत्रावाले आणि 24 कॅरेटची तुळशीची माळ घालणारे होते, लाल बहादूर शास्त्री. भारत देशातले इमानदार व्यक्तिमत्व लाल बहादूर शास्त्री.
1966 ला लाल बहादूर शास्त्री गेले. 1969 ला 1969 ला भारतातली पहिली महिला पंतप्रधान झाली. काय नाव? इंदिरा गांधी. 1972 साली भारत देशामध्ये सगळ्यात मोठा दुष्काळ पडला आणि योगायोग त्याच वर्षी महाराष्ट्र भूषण इंदुरीकर महादाचा जन्म झाला. हा केवळ योगायोग. 15 ऑगस्ट 1975 साली बॉलिवूडचा पहिला सुपरहिट चित्रपट रिलीज झाला, शोले. 1980 साली बीजेपी पक्ष स्थापना झाली, भारतीय जनता पार्टी. 1983 साली कपिल देवने पहिला वर्ल्ड कप जिंकला. 1989 ला राजीव गांधीने 18 वर्षाच्या मुलाला मतदानात हक्क दिला आणि 1991 ला राजीव गांधी गेले आणि मी जन्माला आलो. 1992 ला बाबरी मस्जिद पाडण्यात आली. 93 ला मराठवाड्यात केलेला भूकंप झाला, मुंबईला बॉम्बस्फोट झाला. 1997 ला पुरुष मंडळींनी बोलायचं नाही. 1997 ला भारतातली पहिली महिला अंतराळात गेली. काय नाव? कोण म्हणलं? शांताबाई. कल्पना चावला. 2001 ला धर्मवीर आनंदी गेले. 2004 ला लक्ष्मणकांत बेर्डे गेले. 2006 ला राज ठाकरेंनी मनसे स्थापना केली. 2007 ला भारताची पहिली महिला राष्ट्रपती झाली, जिच्या डोक्यावरचा पदूर अजून खाली पडला नाही. माननीय श्री प्रतिभाताई पाटील. 26/11/2008 ताज हॉटेलचेच बॉम्बस्फोट झाला आणि कसा सापडला. 2012 ला भारत देशाचे 2 नेते गेले. पहिले हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, दुसरे विलासराव देशमुख. 2014 ला लोकसभेची निवडणूक झाली. देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी झाले आणि त्याच वेळेला आमच्या बीड जिल्ह्याचा वैभव केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथराव मुंडे यांचं निधन झालं. 2016 ला दुसरी नोटबंदी झाली. 2017, 18, 19 अखंड महाराष्ट्र भूमीतून मराठा मूक मोर्चा क्रांती निघाला. 2019 ला लोकसभेची निवडणूक झाली. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले आणि त्याच वेळेला महाराष्ट्रामध्ये 3 जणांचं महाविकास आघाडीचं सरकार आलं. 2020 ला कोरोना आला, त्याच्यामुळे लॉकडाऊन झालं. 2021 ला कोरोना 2 आला, परत लॉकडाऊन झालं. जानेवारी 2022 मध्ये अनाथाची माय सिंधूचा सपकाळ गेल्या. दिनांक 7 फेब्रुवारी 2022 ला भारत देशाची गायन कुकळ्या लता दिदी गेल्या. जून 2022 ला महाविकास आघाडीचं सरकार ढासळलं, कारण त्या काळातले तत्कालीन मुख्यमंत्री श्री माननीय एकनाथराव शिंदे हे 40 आमदार घेऊन पंढरपूरला गेले वारीला. नाही, हे वारीच्याच काळात गेले. कुठं गेले? गुवाहाटीला. आणि सांगोल्याच्या शहाजी पापा पाटील यांचं काय झाडी काय डोंगर, एकदम हे गाणं तेव्हा गाजलं. नंतर चालू झालं 2023 आणि 2023 मध्ये भारतामध्ये 2 महत्वाच्या घटना घडल्या. पहिली घटना दिनांक 23 ऑगस्ट 2023 रोजी या भारत देशाने असा पराक्रम केला, या जगातल्या 231 देशापैकी भारताने पहिला तिरंगा चंद्रावरती लावला. आपलं त्यावेळेला चंद्रयान सफल झालं. म्हणून मी नेहमी सांगत असतो, महाराज अरे आमच्या झेंड्यावर चंद्र नसला म्हणून काय झालं, आमचा झेंडा चंद्रावर आहे. नंतर 2023 मध्ये एक आमच्या मराठवाड्यामध्ये घटना घडली. एका सामान्य घरातील, एका सामान्य कुटुंबातील दिनांक 14 सप्टेंबर 2023 रोजी एका सामान्य घरातील, सामान्य कुटुंबातील एका सामान्य मराठी माणसाने या महाराष्ट्रातला 2 कोटी समाज एका जाग्यावरती केला. त्यांचं नाव आहे श्री मनोज जरांगे पाटील. नंतर चालू झालं 2024 आणि 2024 मध्ये या भारत देशामध्ये एक अशी विशेष घटना घडली, जिची नोंद ब्रह्मांडासहित ब्रह्मदेवाने आपल्या वहीमध्ये लिहून घेतली. तो दिवस होता, ती तारीख होती 22 जानेवारी 2024 रोजी. या देशाचा प्राण आणि अयोध्याचा राम 495 वर्षाच्या नंतर आपल्या मायभूमीमध्ये परत आला. आपल्या सगळ्या हिंदुस्थानातल्या हिंदूच्या स्वप्नातलं राम मंदिर साकार झालं. आणि 2025 आहे बघा आता चालू. आणि 2025 मध्ये सुद्धा एकच घटना घडली. काय? त्याच अयोध्याच्या राम मंदिराच्या बाजूला धर्मध्वज आज इमानदारीची साक्षीने फडकत आहे. धर्मध्वज लावण्यात आला 2025 ला. आणि आज दिनांक किती, एवढं तुम्ही सांगा आता किती? आज दिनांक 29 नोव्हेंबर 25 रोजी पुण्य पावन आपल्या श्री क्षेत्र निंभोरा नगरीमध्ये गिरणा नदीच्या काठावरती भोलेनाथाच्या दरबारामध्ये कीर्तन करत आहे. हा झाला अखंड 2000 वर्षापासूनचा इतिहास. 10 मिनिटं जास्तच घेतले बघा. मला अभंग बोलता येत नाही असं नाही की आता सगळेच म्हणले होते महाराज जरा पहिलीच वेळेस आलात, एकदा इतिहास सांगावा, आमच्याकडच्या लोकांना पाठ होईल, हे का नाही. काही बघा इतिहास लोपत पाऊस चालला, इतिहासाची जाण ठेवा. स्वामी विवेकानंद म्हणायचे आपला देश टिकावा, धर्म टिकावा, संस्कृती टिकावी असं वाटत असेल तर अगोदर इतिहास टिकला पाहिजे. आपल्याला ह्या तरुण पिढीला फक्त पात्र माहिती, त्याच्यातल्या घटना क्रमांक काही माहित नाही, बरोबर आहे की नाही. हे सगळं ज्ञान मोबाईलवर उपलब्ध आहे.
पण आपल्याला रील पाहून वेळच भेटत नाही. खरंय का नाही महाराज? हे तरुण पोरं काही करीत नाही, सकाळून अशी ढकली तिथून दुपारून अशी ओढीत येत मोबाईल मध्ये. काय कळतं महाराज? हे सगळं ज्ञान मोबाईल मध्ये आहे, पण मोबाईल हा घातक आहे बरं का. सगळ्या माता मौल्याला माझे पाया पडून कळकळीची विनंती, तुमचे मुलं रडायला लागली तर त्यांना 2 बदके देऊन गप्प करा, पण त्यांच्या हातात मोबाईल देऊ नका. वाटोळ होईल मुलाचं, वाटोळ. संस्कार चांगले लावा महाराज, हे का नाही? हे सगळं ज्ञान आहे, फक्त आपल्याला ऐकायला वेळ नाही महाराज. इतिहास जाण ठेवा, इतिहास लोपवत पावत चाललाय. आणि एकच वाक्य सांगन, असाच अखंड हरिनाम सप्ताह कायम राहू द्या महाराज. 52 वर्ष झाले ना, हे का नाही? 52 वर्षे मी अशी भोलेनाथाच्या चरणी प्रार्थना करील, हिची 77 100 वर्ष ज्या वेळेला होतील ना, हा सप्ताह फक्त 40 जळगाव जिल्हा नाही, राख्या महाराष्ट्रामध्ये नंबर 1 झाला पाहिजे. एवढा मोठा भव्य देवी. खरं तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे बरं का. अगदी सगळेच महाराज पंचक्रोशीतील सगळ्यांना लाजवेल असा आपण अखंड हरिनाम सप्ताह केलेला आहे. महाराजांनी सांगितलं, काल्याच्या कीर्तनाला तर अफाट समाज येतो, आहे का नाही? आणि भोलेनाथाची कृपा, त्याच्या कृपेशिवाय काही होऊ शकत नाही महाराज. एकदा का देवाची कृपा झाली म्हणून तर म्हणलो कृपावंत किती. म्हणून भोलेनाथाची खरं तुमच्या गावकऱ्यावरती कृपा आहे. आज सगळ्या त्या आयोजकाच्या निमित्ताने मला देखील भोलेनाथाचं दर्शन झालं. थांबतो, एकदा सर्वच गायनाचार्य मृदंगाचार्य यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. खूप सुंदर अशी साथ केली. सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद देतो. माझा आवाज तुमच्यापर्यंत ज्या साऊंड सिस्टीमच्या माध्यमातून पोहोच होत आहे, अशी कन्हैया असे सुंदर साऊंड सर्व्हिस, कन्हैया साऊंड सर्व्हिस आपल्याच गावातील आहे का? बरोबर, आपल्या परिसरातील आहे का नाही? यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. खरंच सुंदर आहे, वाजविल्या नाही मागच्यानी बरं का. हां, जोरदार टाळ्या वाजवा. वा वा, नंबर 1. 2दा टाळ्या वाजविल्या, आहे का नाही? मी जर माईक सिस्टीमवाल्यासाठी 2दा टाळ्या वाजवल्या तर ते मला पाया पडून 2000 देतात. तुम्ही आवाज दिला ह्याच्यातच खूप मोठा आभार आहे, त्यांना धन्यवाद देतो. लाईव्ह चॅनेल आहे का नाही? काय नाव? जिवाळा खानदेश. जिवाळा नाही, खानदेश. हा, खानदेश जिवाळा, आहे का नाही? हा, खरंच एक लाईव्ह चॅनल आहे. आपल्या परिसराचं वैभव खानदेश जिवाळा हे देखील लाईव्ह कीर्तन करतात, यांना देखील धन्यवाद देतो. सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद देतो आणि थांबतो. झालेली सेवा विश्वचैतन्य भगवान श्री ज्ञानोबाराय, वैराग्य भास्कर जगद्गुरु श्री तुकोबाराय, ग्रामदैवत भोलेनाथ यांच्या चरणी अर्पण. आणि याच ठिकाणी सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर